पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना नोटीस. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या प्रकरणाबद्दल निवडणूक आयोगाची नोटीस. 29 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेपर्यंत मागितलं उत्तर. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनी केला अर्ज दाखल. संदीपान भुमरे, स्मिता वाघ, रक्षा खडसे, आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. नारायण राणेंनी मंत्री म्हणून काय दिवे लावले. कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर जनता जागा दाखवेल. विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका. सुनेत्रा पवारांसाठी मनसेनं कसली कंबर. उद्यापासून मनसे कार्यकर्ते सुरू करणार. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात. आमच्या पहलवानाशी लढत द्यायला त्यांचा उमेदवार कमी पडतोय, त्यामुळे भाजपनं लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवलाय. विशाल पाटलांच्या बंडखोरीवरून राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. सांगलीमध्ये काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मेळाव्यात विशाल पाटलांच्या बंडाबाबत निर्णय होण्याची शक्यता. नवरदेव असणाऱ्या जानकर यांनी फडणवीसांना हुंडाच मोठा मागितला. उत्तम जानकर फडणवीस भेटीबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांचा मोठा आरोप. लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शपथनामा प्रसिद्ध. शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण. अग्निवीर योजना रद्द करण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन. 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये हाय व्होल्टेज सभा. रत्नागिरीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकाच दिवशी सभा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.